आपल्या वर्धापन दिनानिमित्त परफॉर्मन्स केलेला आहे पोस्ट अँड आणि लहान मुलापासून सोसायटी 60 वर्षापर्यंत सगळ्यांनी लाभलेलं आहे। माझं एवढंच सांगणं आहे आपण सगळ्यांनी आणि जबाबदाऱ्या आहेत, प्रत्येक जबाबदाऱ्या प्रत्येक गोष्टी करणार, तर ते करत असताना स्वतःसाठी 20% वेळ आणि 20% पैसा स्वतःसाठी ठेवावा। सुवर्ण पदक उपस्थित राहू शकले पण त्यांचा देखील ठेवला होता। आज या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की आमचा आणि मिलिटरीचा फार घनिष्ठ संबंध आहे। ईश्वरदास म्हणजे पुणे कर्नल आहे, त्यांना आम्ही या कार्यक्रमाला आमंत्रित केलं होतं आणि त्यांचा आमचा एवढा संबंध आहे की पूर्वी मिलिटरीला चिठ्ठी पोहोचवायचं काम फक्त डाकिया करू शकत होता आणि मिलिटरीला टेलिफोनवर बोलण्यासाठी STD सुविधा देण्याचं काम सुद्धा आमच्या टेलिकॉम डिपार्टमेंटने केलं होतं। असे घनिष्ठ संबंध असल्यामुळं त्यांच्या वतीने आम्ही त्यांच्या हस्ते हा संपूर्ण सत्कार समारंभ केला आणि कामगारांची ही सोसायटी आहे, तिला 103 वर्षाची परंपरा आहे आणि तिचा 160 कोटीपर्यंतचा टर्नओव्हर आहे। सोसायटी उत्तरोत्तर प्रगतीवर आहे आणि त्यानंतर या संस्थेने एक फार मोठा एमरॉल्ड हॉल 37,000 स्क्वेअर फूटचा की जो केवळ 50,000मध्ये सभासदांसाठी उपलब्ध केला, पब्लिकसाठी सवाल आहे। पोस्ट अँड टेलिकॉम कोऑपरेटिव्ह सोसायटीचा चेअरमन सगळ्यांनी आज या ठिकाणी आपण आमच्या संस्थेच्या कर्मचाऱ्यांचे जे विद्यार्थी आहेत पदवी त्याच्यामध्ये विशेष गुणवत्ता करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ सन्मान सोहळा होता संस्थेची आमची महत्वाकांक्षी योजना आहे की मुलगी 18 वर्षाची झाल्यावर तिला आम्ही 50,000 तिच्या खात्यावर जमा करतो। ही एक बेटी बचाव बेटी पढाओ म्हणजे आमची उत्कृष्ट योजना आहे आणि नावाजलेली योजना आहे, तर त्यांचे सर्टिफिकेट प्रदान करतो आम्ही या कार्यक्रमामध्ये। आणि यंदा आम्ही एक नवीन पाऊल उचललेले आहे ते म्हणजे की जर आम्ही प्रोफेशनल कलाकार घ्यायचे त्याऐवजी आपल्याच सभासदांची मुलं मुली किंवा पत्नी पती जर गायक वादक संगीतकार नृत्य चांगल्या उत्कृष्ट प्रकारे सादर करत असतील तर त्यांनाच प्लॅटफॉर्म का देऊ नये, संधी का देऊ नये हा विचार करून आम्ही या हॉलमध्ये आज तुम्ही जे कार्यक्रम पाहताय किंवा आता तुम्ही काही क्लिप्स कार्यक्रमाचे घेतात तुमच्या लक्षात की अतिशय उत्कृष्ट आमचे सभासदांचे नातेवाईक मुलं मुली नातवंड अगदी 65 वर्षाचे आजी देखील वारीच्या कार्यक्रमात मगाशी पाहिलं जातं। तर हे एक उपलब्धी म्हणता येईल किंवा एक उचललेलं जे चांगलं पाऊल त्याचबरोबर संस्था जे योजना राबवते एज्युकेशन लोनचं आत्ताच मी 0.5 ने इंटरेस्ट रेट कमी करण्याचं जाहीर केलं आहे या कार्यक्रमात। तर हे भेट आहे आपल्या सभासदांना की जेणेकरून त्या ग्रुप D वर्ग 4 कर्मचाऱ्यांची मुलं सुद्धा परदेशात शिकू शकतील। आपला 20 लाखापर्यंत जो एज्युकेशन लोन होतं त्याची आम्ही मर्यादा वाढवून 30 लाख केलेली आहे। या सभासद उपयोगी संस्था नेहमीच राबवत असते आणि आपण सर्वांचा त्यासाठी धन्यवाद। मी गणेश भोज दिपुरी पोस्ट अँड टेलिकॉम कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा सचिव। आज संस्थेच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव त्याचप्रमाणे संस्थेची लेख हा कार्यक्रम या ठिकाणी राजीव गांधी लर्निंग स्कूल या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता। यामध्ये जवळजवळ 124 विद्यार्थ्यांचा आम्ही या ठिकाणी गुणगौरव संस्थेच्या वतीने केलेला आहे। त्याचप्रमाणे 20 संस्थेची लेख असे सन्मान या ठिकाणी संस्थेच्या वतीने केलेले आहेत। भविष्यामध्ये आम्ही जगदीश हिरेमठ आणि जे हृदयरोग तज्ञावरती अत्यंत उत्कृष्ट लेक्चर देतात त्यांचा एक लेक्चर याच हॉलमध्ये आम्ही आमच्या MD धारकांकरता करण्याचा मानस या ठिकाणी केलेला आहे। त्याचप्रमाणे सभासदांच्या हितासाठी जे काही आम्हाला घरकुल योजना असेल किंवा व्याजदर कमी करण्याच्या योजना असतील त्यामध्ये संचालक मंडळ नक्कीच सभासदांच्या हिताचा यापुढे देखील निर्णय घेतील असं या ठिकाणी आश्वासन देतो आणि थांबतो। धन्यवाद। संचालक पुणे पोस्ट 2000 पासून आणि रामराज नागेश कुमार नालावडे यांच्या नेतृत्वाखाली 18 वर्ष ते चेअरमन होते आणि त्यावेळेस त्यांनी एक मनाची निग्रह केला की आपल्याला एक कार्यालय बांधायचं। त्यामुळं संपूर्ण संचालक त्यांच्या पाठीशी उभे राहिले। त्याच्यामध्ये निधी जो आहे जवळपास 17-18 कोटी लागला, तो निधी कुठून गोळा करायचा हा असा प्रश्न होता। बिल्डिंग फंड तसेच आमचं रिझर्व्ह फंड आहे त्याच्यातून लोन घेऊन हे कार्यालय बांधलेले। आज कार्यालयाची परिस्थिती अशी आहे की जवळपास
1.5 कोटीच्या पुढं आमचा रेव्हेन्यू जाणार आहे या मार्चमध्ये. सुरुवातीला 50-55 लाख रुपयाचा रेव्हेन्यू होता. ह्या चौथ्या वर्षी जवळपास 1.5 कोटीच्या पुढे हा रेव्हेन्यू जात आहे. हा टप्प्याटप्प्याने रेव्हेन्यू वाढलेला आहे, अचानक काय वाढलेलं नाही. त्याची जाहिरात करणं, त्याचं कम्युनिकेशन करणं, वेगवेगळ्या माध्यमातून जाहिराती करणं आणि लोकांना आपल्या सभासदांना सवलतीच्या दरात आम्ही तो कार्यालय देत आहोत आणि त्याच्यामध्ये बरेचसे समाधानी आहेत आणि त्याच्यामुळं आमच्या संस्थेला प्रॉफिट जो आहे तो बऱ्यापैकी 1 ते 2% प्रॉफिट आम्हाला वाढलेला आहे.